आडवं होय आणि त्या काय म्हणतात त्यांचं ऐकायचं आणि नंतर पुढचा मार्ग पुढं का हो ओळखलं का अगं बाबा मी ओळखलं. तुझं पाहिलं दररोज पाण्यात असतात. हो पाण्याचं का बाय टप्पट बुडावलाय मी तुम्हाला बघितलं होतं. कुठे पाहिलं वाईच्या बाजारात. अहो वायला दर सोमवारी असतो पाचवडला. मंगळवारी पाचवड सुरूला. सुरूला रविवार असतो कुंडला. अहो कुंडला शनिवार कुंडला. अहो कुंडाला बुधवारी असतो खंडाळा. खंडाळा रविवारीच असतो लोणंदला. लोणंदला गुरुवार असं नाही. महाबळेश्वरला. महाबळेश्वरला मंगळवार आणि पाचगणीला. पाचगणीला बुधवारच असतो सगळ्या बाजारात असतं ना. अहो मी सगळ्या बाजारात हिंडतो आणि कचरा मुक्त तुम्ही हिंडता. अहो मी काय मागत आहे का मला तुम्ही ओळखलं नाही मी काय नाही आणि तुम्ही डायरेक्ट म्हणता कासर मुस्कळ का नाही अहो काय वाटतंय तुम्ही बाथरूम बाथरूम तिकडे लावू दे देवलाच्या पड्यात माझं बारदानाचं बाथरूम नाही भारतानाच असतं ना ते काय जातं रे तुम्ही ओळखलं मी तुम्हाला बघितलं होतं. अरे वा 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 तुम्ही कुठं पाहिलं रात्री नाही का फणसाचं झाड होते ते फणसाचं झाड. आता त्या पंचायत झाडा कशाला मारायला त्याला. हा? वरपर्यंत भरलेलं. म्हणजे त्याला काय 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 करत होतं म्हणला फणस काय गेलं काट खात होता काट काट खाऊन काय काम करायचं मला अगं तुम्ही दोघीने ओळखलं नाही ए तू ओळखलं ह्यो फणस खायला काय ह्यो काय बोका आहे होय का बोकावाले अगं मला ओळखलं नाही कोण अगं ज्या तीन झाडाच्या घमर काय तर शिरकणार जाऊ भगवंत तुझ्या पुढे उभा आहे आणि तू मला ओळखलं नाही पातेल्याचं काय झालं अगं पातेल्याचं पातेल्यातलं मटण खाल्लं त्यानं. मोठ्यानं काढलं अगं तसं नाही हा. जेव्हा 16 सहस्त्र गावून झाला ना तो श्रीकृष्ण जेव्हा भगवंत तुझ्या पुढे उभा आहे तू मागे तिकडे जायचं पडयार मी गडी बोलावतीये गडी बोलावती का बोलावती 16 शस्त्र गवळणीचा कोण तू अगं तो तुम्ही कोण? अगं कृष्णदेव तू हो. कृष्णदेव हो. तू हो. घेता बघू हा? हे तंबाखू अगं कृष्णाला तंबाखू मागते काय लाजवीत आहे का कृष्णाला? एकट्याला अगं एकटे आवळे बिवळेत काय काय तू बिघडले? कृष्णदेव आहे का हा. तलब झाली का तलात नाही रे. नाही कृष्णदेव व्हायची हा? ए, खाण्यात तुझं कालवा खाना पुन्हा जाऊ दे नाही नाही कृष्णदेव तुला म्हणायला तुझ्यापाशी असं काय आहे बाबा तवा तुझ्या का कपाळा बोर्ड लिहिलाय तुला ओळखायला आम्ही अगं माझी मुरली सुद्धा आहे कुठे हे काय काय सप्तस्वरांची मुरली सप्त काय तुझे मुरलीचे स्वर होते अगं साधे मुरली स्वर नाही काय स्वर होते अगं लय स्वर भारी पोळी खाल्ल्यावर चांगला सूर निघतो बर का हा. अगं पोळ्यात खायच्या मागे लाग हा? पोळ्या खाऊन खाऊन जा. नाही नाही, तुम्ही कोण आहे म्हणला अगं चौथा श्रीकृष्णाचे. ए, मुरलीचं ऐकून कालवाला काय त्याला हे काय हिला लावलाय कालवा म्हणला मुलींनो, कालवा. तुम्ही याला ओळखलं नाही नाही ओळखले आम्ही दोघे कुठं बी असू द्या हो. संघाच असतो संघ असतो मोठमोठी शहरात मोठी मोठी शहरे एक नंबर एक नंबर वासुळ हा एक नंबर वाचळ वायगाव वायगाव बोगाव बोगाव अनपटवाडी पटवाडी आपलं पांडेवाडी पांडेवाडी या मोठ्या मोठ्या शहरात नाही शिरे इतका खेडेगावाची हा मोठी मोठी शेळ्या असतात का ती? बाई. तिकडे असते ती येते माझे बोलो अगे मला मोठ्या मोठ्या शहरात आम्ही दोघे असतो मोठ्या शहरात एका डुगडुग्यात हे बसलेला असतो आणि काय म्हणतो हा 1 किलो साखर 1 किलो भांगर फ्री ए, तो काय भंगरवाला आहे काय गोळा करायला आता वैद्य तू तसा दिसतोय की अगं वायद्या म्हणता अगं कृष्णदेव आहे मी माझ्या ह्याच्याकडे तरी कुणाकडे? साहेबकडे पहा आता तू जा लय छान आहे. ए, इकडे या. अरे तू कृष्ण म्हणायला हा. तुझ्या पायावर सगळं वागायला आल्यात अगं अगं तुला काय माहितीये का हे झालं काय झालं काय झालं काय काय झालं मग हा. अगं ते नारळ फोडले मला पायावर वगैरे पडले तुला कळलं नाही होय. डोक्यात नारळ फोडलं डोक्यात तुझ्या. नाही काय बघ. पुढे देवाच्या पुढे फोडल्या पाय म्हणजे हे तर माझे पाय हिथं दगड इथं दगडा फोड तुला काय झाले जाय की तिकडे माग हो करते या अरे इकडे या. हा बघ बघ हा, बघ. झालं का हा अगे तुम्ही मला तिघीने ओळखलं नाही शेषमान हा. अगे तुमच्या छानीसरची बायको नाही नाही. कोण नाही. तिला सांगा काका आहे काका. तुम्ही बाहेर बोलवा तिला बोलवलं पण हा अंग तसं
मावशे मावशे हं? मावशे 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 वाव! कारण काय केलंय ग आता रांडानं परत सगळं बसली निसरं का? कारण काय केलंय माझ्या तुम्ही वांगे शेंगदाण्याचा कुट्टा चांगलं घट कर पण पिठेवाल्याला दे त्याला नाही आवडतं वांग तुम्ही दोघी मागल्या दाराने आणि पळी पळी निहा आम्हाला नको मागं बसलं त्यांना दे कोण आहे ग ही वय हो ननंद आहे माझी होय ग मला राखण आली मी एवढी उंडगी आहे वय. अजिबात नाही ग मला राखणच आली या होय का आणि ती मी मागच बसती या रांडून तुमच्या नादात डबडा राहिला का घरात मग मला तेवढी खरंजाची पानं द्या का तोडून मावशी हा. अंगाची पान नको मग? वरतं वरतं रस्सा आणू का बादली रश्यात मला खंगळ अशी आले आले या हायो काय झालं ग आता काय करलोय अगं काय झालं मला घर घर फिरवते चहाच्या भोगल्या बसव ठेवलं आले आले या जाऊ का ग ऐ अगं हो तरी म्हण की भरलं पाथाय तोपर्यंत आले आले या आयो काय झालं ग आता काय कर अगं काय झालं कमरेनं ठणूक धरलाय कशानं ग तरुणपणातला धिंगाणा धिंगाणा करतीय. आले आले या काय गडबड चालली उघडूच आहे. मोरं माणसं बघ असू दे बघू दे मावशी हो अगं तुझ्या चुळीची काय भानगड आहे का कोणाच्या तुझ्या चुळी हा अगं बाई, खरंच की नाही चुळीची झाली बालकड काय झाली ग तुला नाही कळलं नाही कळलं. होय? इथं कसं पांढराच्या देवळापाशी एवढं बोललो की गावात लगेच पसरतं होय येऊन का मी कोणाला नाही काय सांगत होय का? कसं होतं आपण बोललं की आपलं तोंड दिसतं म्हणून आपण कोणाला बोलत नाही काय तुला म्हणून सांगते हा, सांग ना. सांगू नको कुणाला नाही सांगत. इथं कसं आहे कसं ग? तुला म्हणून सांगते हा. सांगू नको कुणाला अगं नाही सांगत. नव कसं आहे कसं ग तुला म्हणून सांगते हा. सांगू नको कुणाला नाही सांगत. नव कसं आहे तुम्ही तिथे काय बुंडे नव तुला म्हणून सांगते बोलू नकोस कोणाला नाही बोलत त्याचं माझं नाव लावायचं हा हा साडी सोड खाली हा. वर कशाला धरली? सवय आहे मला तुला म्हणून सांगते हा सांग ना काय करायचं आपल्याला तू बी बोल नको नाही कोणाला बोलत तुला कळलं का नाही कळलं की जरा तोंड राहत तुझं नाव तर काय बुंडे तुला म्हणून सांगते बोल नको कोणाला नाही ना. म्हणजे कसं आहे तुला सांगते पुढे हाय हाय तुला म्हणून सांगते बोल नकोस कोणाला इथं का ग कुकू लावता तुम्ही तुला लावायचं का थांब नाव इथं इथं तुला म्हणून सांगते सांग सांग म्हणजे कशी पेरणी झालेलं वावर कळतं वय हो. तुला म्हणून सांगते ऐका ना. तुला म्हणून सांगते बोलू नकोस कोणाला नाही. माझं कसं आहे काय ग काय करायचं आपल्याला कळलं दोघींना काय करायचं मला तरी कुठं कळलंय मी खेळावणी अगं चोळीची झाली भानगड भानगड म्हणजे कशी झाली जुन्या बायका आम्ही दिवसभर कामाला कटळायचं चोरटे अगं दिवसभर कामाला कटाळाचं कटळून गेले की स्वयंपाक पाणी करायचं स्वयंपाक पाणी झालं की जेवण खाण करायचं जेवलेली भांडी घासायची फळीवरती मांडायची आणि एकदा 9, 9:30, 10 वाजले एकदा हातरून टाकलं की जुन्या बायकांच्या आमच्या सवय झोपताना आपलं पाताळीत फेडायचं आणि उशाला ठेवायचं सकाळी चापसून पाताळ घालून चोळी कुठे चोळी गायची शेकडात काढली ना मशीन घातली होती म्हशीच्या पायात पडली असं थोडी ते पडू ते कशात बी
काय चाललंय? हो. तुझी होती किती वेळा गं? 2-3 वेळा खाती खाते का हो नाही हो काय का पुढे तुझ्या कपाळाला कुंकू वय ग कोण आहे बघ की बघ ना. लग्नातच लावलं होतं मी वय का लग्न लागलं वाईला साठे मंगल कार्यालय होय का? आणि वरात माझी निघाली पांडेवाडी हा. आणि वरात रंगात आली 1:30 वाजता इथं पांडजायच्या देवळापाशी नवऱ्याला आला फोन होय का? नवरा माग मुंबईला गेले तर गाभा नाही ना अगं जाबर मला जाबर म्हणावं. जा बरं होय मला बघायला तर पाहुणे म्हणलं तुमचा नवरा मुंबईत गेले नाही तर गाभा नाही 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 जाबर जा बरं म्हणते तू त्याला म्हणून बाया 1:30 वाजता नवऱ्याला आला फोन वरात रंगात आली आणि 1:30 वाजता उतरला आणि नवरा डायरेक्ट मुंबई वय का हो परवा वेळा बोलून घेतला कशाला गं? मुलगा झाला ना मला मुलगा झालाय नवरा मुंबईला गेला तुला मुलगा झालाय मग झालाय तुला काय करायचं आता म्हणलं एवढं वारसा उरका लगेच जावा मुलगी झाल्यावर बोलवेन तुम्हाला खराब दिसतीये ठेवणीच आहे मी ऐक. इथं काय चाललंय पुढे अशी करते अहो, मला निंदत्यात माग तुला नाही त्यांचं. चालू ते पण मलाच निंदत असेल पोरग उठत होत तिकडे जा बाहेर तरी मी तुला सोडून येते सुटकात लावलं चालतं का अगं कशाचं कुत्री मिली नाही कुत्रे सुपात करते वय ग जनावरांच धरावं का ग बघ जनावरांचं धरलं तत्कर भाकरी टाकली तो उंबरा सोडत नाही हो आणि बाया एखाद्या माणसाला ₹1,00,000 द्या नीतिमत्ता बिघडत्या होते होय का कुत्री ऍडमिट होते रुबीला होय का ऍडमिट रुबी वजना एवढं पैसे घालवलं तिच्या अगं काय झालेलं तिला नाही सगळी अगं तिला काय झालं होतं कोंबाचे मुळ यात होते मुळी येत होतं का कुत्र्याला? तुला बरं सांगितलं येणंच बघितली ती गमत ती गमच त्यानं तिच्या डोंगराला लावलं पेट्रोल कुत्री घासत गेली लिव चुई माझा नवरा पण तुमच्या दोघींना लय काळजी बघत आहे का? ओळख नाही ना ए! मग ओळखीचा तरी किरडा कुठं आहे नाही नाही कपाळाला लावून तरी काय सकाळचा वायाला गेला म्हणजे संध्याकाळी लडबडतच घरी येतो या म्हणून मी हा हा हं. हाय का कोण अगं काय छत्रीवर करतीयस आणि मी परकर कुठे घालतो मग लेंग्यावर चाललंय या होय का? 12 लेंग्या नवऱ्याच्या घरात आहे ती होय. एक आपराय तुला देऊ. मला नको तिला. मला नको तुझ्या नंदला दे ननंद मला हाणल मग नाही आलं. घरात ती म्हणेल एवढा बा हिस्सा मिळायचा नाही लिहू चुई ले ले अयो सकाळचा मंडईत गेला म्हणजे तो भूषण गायकवाडची गाठच घेऊन येतोय आई ग कसलं कुक असतं ग अगं गुलाल गुलाल हिरवं हिरवं दुसऱ्या गायकवाडवर माहित आहे. काय आवडलंय कटाळा कोकाचा मला तर बळाला नाही आहे. आधी वळ. मला उठत मावशी अगं मान का वाटतीय तिला मानमोडा झालाय. सरपंच मानमोडा झालाय मानमोडा. होय का नाही मान मोडा नाही मग मी खडूकच बसली पाय बांधून अडकवता आम्हाला म्हणजे अंड्यावर तरी येईल मी दोन काय बोलतो त्याची त्यालाच कळत नाही. मावशी एवढं जातं मावशी पिनअप करायचा काल पिनाप केला दंडात पिन खोपासला होता कशाचा पिनाप करते पिनअप कसं राहील मावशी हो. आम्ही काय अरसा कुठनं आणलंय अमरेश्वरवरून अमेरिकेवरून काय? आण. मगाशीच भोगा फटवून आणला होय का? घसारला होता ते पडलेला संभाच्या रिक्षात आहे ह्यो. चोरती कुठली मग फक्त माझा स्वभाव कसा आहे कसं आहे गं? दिसलं की मी ठेवत नाही होय का माझ्या ह्यामुळे पांडवाडीत कोणी वाळवून मी घालत नाही एखादी जनावर उन्हात तानाचा जरी गावला तरी त्याला तासा दीड तासात मी घरी सोडत्या लय लवकर ए हो. अगं काय इचरकी जुन्या बायका काय आहेत. गं? त्या लावणं चिमटीत कुकू धरता फोकारे मारताना पहिला मागचा मान का द्या अगं काय माग रायगाव सायगावचा मसोबा आहे कोणतं कसं गं? मटणामुळे जास्त बोंबलत ना पण शिरा पोळ्या असले की हा मी शहरातली कुठल्या शहरातली ग? आंबे बसल्या आंब्यापाशी शहर असली ग? तिथं शहराचं झाड आहे तिथं छप्पर नाही होय का? लिहिली म्हणून. मावशी आण वही गं. माळ्याची आण कढई. बोलायची मराठ्याची आण कढईला. मोकळं पटकडायचे मसल मागायचे अगं किती जातीचे 300 जातीचे होय का? संध्याकाळी जागरणाला येते का ती- ती. मग मावशी साडी भेटली असं काय टीव्ही दाखवती ती.
शूटिंग आहे ना चालू? मावशी चांगलं नाही करून कुरुले कुरुल चालतं काय करता ए, हो. आता नाकात काय? शिंबू